ग्रीन मॉर्निंग. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव विष्णू गोपीनाथराव टेळी, राहणार दाभा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. आपल्याला आज तारीख आहे 2 मार्च 2025 तारीख आहे. आपल्याला कशाचा त्रास होता मामा? मला मूळ व्याधाचा. मुळव्याधीचा त्रास होता. ह्याच्या अगोदर आपण काही ट्रीटमेंट केलेत का? कळंबच्या दवाखान्यात ट्रीटमेंट केली. बरं, त्यानं काय फरक पडला का आपल्याला? नाही काय, फक्त एक दिवस इंजेक्शन पुरतं बरं वाटलं, पुन्हा काहीच बाकी काही त्रास कमी झाला नाही. त्रास कसलाच नाही. मग तुम्हाला ह्या बॉटल म्हणजे जी की आपल्या ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट ह्या कंपनीची जी बॉटल आहे, ही बॉटल कुणी सांगितली तुम्हाला? आमच्या गावामध्ये एक जणांनी घेतली होती ही. बरं. त्यानं मला सांगितलं घ्या, मग आम्ही म्हणजे बघा नमुना म्हणून बघावं म्हणून घेतली तुमची bottle. ओके, म्हणजे आपण पहिली आता एक बॉटल घेतलेली हो, आहे. एक बॉटल. तर ही बॉटल घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय फरक वाटला? त्याच्यामध्ये साधारण 20 गोळ्या आहे. हो, 20 गोळ्या. 10 गोळ्या घेतल्या की आमची म्हणजे पहिल्या 4 गोळीलाच आग कमी व्हायला चालू झाली. बर, आणि 10 गोळ्यानंतर जवळपास 90% आग बंदच झाली. बंद झाले. फक्त ब्लड नव्हतं बंद झालं. बर, पण ही बाटली ज्यावेळेस पूर्ण घ्यायची झाली हा. त्यावेळेस आज रोजी ब्लड सुद्धा जवळपास 80-90% बंद झालं. बंद, बर 10% कधी मध्ये येते. बर पण आता बाथरूमला त्याची पंचायत नाही गेली. बर. पहिले कसं होतं, बाथरूमला गेलं की ब्लड बी यायचं आणि आग बी उठायची. बर. आता आज रोजी काहीच नाही. म्हणजे एक बॉटल तुमची घ्यायची कंप्लीट झाली. एक बॉटल घेतल्यावर एवढा फरक झाला. हो. मग आम्ही तुम्हाला किती बॉटलचा कोर्स सांगितलाय? तुम्ही 5 बॉटल सांगितलं. 5 बॉटलचा कोर्स सांगितलाय आणि आज तुम्ही ही दुसरी दुसरी बॉटल घेण्यासाठी तुम्ही हो. आलेलो आहोत. तर इतर ज्या लोकांना त्रास आहे किंवा समजा इतर समाजाच्या आपल्या लोकांना काय संदेश देऊ शकता की या नाही, माध्यमातून? माझा समजा. संदेश एकच राहील की बाबा ज्यांना मूळ व्याधाचा त्रास होतोय ती उगं फालतू इतर खर्च करण्यापेक्षा हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे. आणि माझा सुद्धा याच्यावर 100% पहिला विश्वास नव्हता, कारण मी आपल्या डॉक्टरच्या डिग्र्या पाट्या बघूनच दवाखान्यात जाणारा पेशंट आहे मी. तसं काय म्हणजे अशिक्षित अडाणी पेशंट मी मुळात नाही, त्याच्यामुळे माझा विश्वास नव्हता. पण मी प्रत्यक्षात एक बॉटल घेतली आणि याचं खरोखरच ह्याचं फार म्हणजे वर्णन एवढंच आहे की बाबा ह्याचा इतका 100% गुण आहे. गॅरंटेड सांगू शकतो की मला जो मूळव्याध होता हा माझा रक्ती मूळव्याध होता, त्याला 100% फरक पडलेला म्हणून ही डोळे झाकून औषध घेऊ. म्हणजे कमी खर्चामध्ये. कमी खर्च. म्हणजे आज आपण समजा 1000 रुपयाच पहिल्यांदा जवळजवळ औषध हो घेतल्याचं हो हो आहे. काय हो. म्हणजे 800-850 हजार रुपयाच्या रेंज मधल्या मध्ये जर एवढा फरक पडत गेला म्हणजे हो. समजा टोटल खर्च म्हणला तरी आपण एक 5000 पर्यंत हा, धरून 4-5 चालू. हजार. पण इथं एवढ्या कमी खर्चामध्ये जर राहत असेल तर सर्वांनीच सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष करणं काळाची गरज आहे. आणि माझं एक आव्हान असं राहील किंवा जी मूळव्याधाचे पेशंट आहेत ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये जर गेले तर किमान मी कळमला हॉस्पिटलमध्ये गेलतो तर माझा 2000 रुपये खर्च हा. झाला. मग डॉक्टरची फीस आणि मेडिकल, ओके. कारण प्रचंड ब्लड पडत होतं. हा. आणि बरं त्या 2000चा प्रश्न हा गौण आहे, तर त्यापेक्षा एक लय मोठी भीती होती. आता ब्लड रोज जायला लागले आणि पुढे हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं असा एक आपल्या ग्रामीण भागामध्ये समज असतो. त्याच्यामुळे काय माणसाची मानसिकता ढासळते. तुमचा आत्मविश्वास जर कमी झाला तर त्या आजाराचं प्रमाण वाढू शकते. म्हणून आपला आत्मविश्वास असणारा असावा आणि ह्या औषधानं तो असला काय झालंय आम्हाला पुन्हा तो आत्मविश्वास वाढला आणि आमच्या आता मूळव्याध जवळपास आता नाहीचं झालं, पण ह्याचा कोर्स कंप्लीट करायचा आहे. ओके मामा, धन्यवाद. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल कंपनीच्या तर्फे आणि माझ्यातर्फे तुमचं शतशः आभार मानतो. जय हिंद, जय भारत.